थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर सर. पहिलाच बॉल फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला देखील फटका एक्झिक्यूट केला. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती प्रफुल्ल खिरड्याच्या बॅटमधून चौकार येतोय. पहिल्याच बॉलवर प्रफुल्ल खिरीटच्या बॅटमधून चौकार आलाय. गोलंदाजी मागवरती गोलंदाज सागर जाधव आपल्याला पाहायला मिळतात. टीम त्रिदेवी 11 या संघाच्या माध्यमातून. आणखी एक फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने देखना फटका एक्झिक्यूट केलाय. हा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार येतोय. बॅट्समन प्रफुल्ल खिरीटच्या बॅटमधून 4 धाब्याने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावसंख्या 8 या खडावरती जाऊन पोहोचतीये. देखणे फटके एक्झिक्यूट मैदानाच्या आतमध्ये केलेत बॅट्समन प्रफुल्ल खिरीटनं. पहिला बॅटर ट्रेप ऑवर प्लेचा फायदा मैदानाच्या आतमध्ये घेतला. बॅटिंग करत असताना प्रफुल्लनं 2 बॅक टू बॅकचे चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. 8 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. पहिला 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. यावेळी स्लॉक स्वीप डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही. या बॉल निघून गेला. हा प्रफुल्लच्या बॅटमधून देखना चौकार. बॅक टू बॅकचे 3 चौकार सध्याच्या घडीला त्याच्या बॅटमधून आलेत. 4 धावा आल्या. 4 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्ड वरती धावा संख्या 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉल वरती 3 चौकार लगावले. सागर जाधवच्या अगेन्स्ट हल्ले चढवले गेलेत. प्रफुल्ल खिरीड्याच्या माध्यमातून चांगलं बॅटिंग सध्याच्या घडीला चालू. टीम लोटनेश्वर खारी या संघाच्या माध्यमातून. आणखी एक मोठा फटका. बॉल निघून चाललाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. हा देखना दर्जेदार क्लासिकल षटकार. पहिल्या 3 बॉल वरती 3 चौकार. 4था बॉल वरती षटकार प्रफुल्ल खिरीट्याच्या बॅटमध्ये येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. स्लॉक स्वीप गुटना टेक और सिक्सर देखना फटका एक्झिक्यूट केलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल खिरीटनं जबरदस्त बॅटिंग करण्यासाठी सातत्यानं ओळखले जातात. अटॅकिंग इंटेंटनं तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. पहिला 4 बॉल वरती खोऱ्यानं त्यानं धावा जमा केल्यात. 3 चौकार एका षटकाराच्या मदतीनं सध्याच्या घडीला पहिला 4 बॉल वरती 18 धावा जमा केल्या टीम लोटनेश्वर खारी संघाच्या. प्रफुल्ल खिरीटनं इथून कमबॅक करावा लागेल. गोलंदाज सागर जाधव या गोलंदाजाला पहिला 4 बॉल मध्ये 18 धावा त्यानं मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज सागर जाधव पुन्हा दाखल झालेत. यावेळी स्विच हिट देखना फटका. आणखीन एक मोठा प्रहार. बॉल निघून चाललाय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय प्रफुल्लच्या बॅटमधनं. आणखीन एक मोठा फटका येतोय. देखना चौकार. देखना फटका एक्झिक्यूट केला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. अवे फ्रॉम द बॉडी बॉल होता. तदनंतर पाहिलं परकलं. स्विच हिट खेळण्याचा मनसुबा केला आणि तदनंतर मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड फ्लाय झाले. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 22 या कडावरती. पहिल्या 3 बॉल वरती चौकार आले. तदनंतर 4थ्या बॉल वरती षटकार. 5व्या बॉल वरती येणारा हा 4था षटकार आपल्याला पाहायला मिळाला प्रफुल्लच्या बॅटमधनं. चांगले बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू टीम लोटनेश्वर खारी या संघाच्या माध्यमातून. रणवीवरती दाखल झाल्यानंतर थोडासा बिघड आलाय. पुन्हा नवानं गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सागर पहिला 5 मध्ये 22 धावा त्याने मैदानाच्या आतमध्ये खर्च सुद्धा केलेला आपण पाहिल्यात. प्रफुल्ल खिरीट चांगले बॅटिंग 4 चौकार एका षटकाराच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळेस पुन्हा स्विच हिट करायचं होतं. बादशाह रडार मध्ये बॉल येत नाही. या टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल निघून गेला. षटकाचा वेध घेण्यात आला. षटक क्रमांक पहिले इथे संपुष्टात आला. पहिल्या 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22 या आकडावरती. 22 धावा धावफलकावरती. चांगले बॅटिंग. 1 षटकार 4 चौकाराच्या मदतीनं 6 बॉल फेस करत असताना 22 धावा मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल खिरीट्याच्या बॅटमधून आल्यात. चला टीम लोटनेश्वर खारी त्याचबरोबरीनं त्रिदेवी 11 भुवनेश्वर रोहा. आपण जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. लगेचच मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट ओव्हरला सुरुवात करायची. पहिलं षटक आपण सागर जाधव याच्या माध्यमातून पाहिलं. त्यानंतर षटक क्रमांक 2 तळण्यासाठी पॉवर प्लेचे हे दुसरं षटक. गोलंदाजी मागवरती आपल्याला पाहायला मिळतील अतिश
आतिश शिंदे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मागवरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आकाश तेडगुले आणि त्याच्या साथीला प्रफुल्ल खिरीट ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. नवखुरे आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश सध्याच्या घडीला बॅटिंग करेल. गोलंदाजी मागवरती अतिश षटक क्रमांक दुसरा तळण्यासाठी सध्याच्या घडीला दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर बॉल पॉईंट डोक्यावरून फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु दिशा चुकली. व्हाईट बॉलचा अंपायर सरांच्या माध्यमातून इशारा आलाय. व्हाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्ड वरती धावा संख्या 23 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. टीम लोटनेश्वर खारी हा संघ मात्र टॉस जिंकला. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय संघाच्या कॅप्टनच्या माध्यमातून घेण्यात आला. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी यशस्वीरित्या धावा सुद्धा जमा केल्यात. कोलबा टप्प्याचा हा बॉल वेगवान वेग या गोलंदाजाकडे खूप सारा आपल्याला पाहायला मिळतंय. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट यॉर्करचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. पहिला डॉट बॉल इथं तर आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामधील डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबतोय. स्कोर कार्ड वरती धावा संख्या सध्याच्या घडीला 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये आतिश शिंदे आता खऱ्या अर्थाने इथून कुठेतरी कमबॅक करून द्यायचं टीम त्रिदेव 11 या संघाला. फुलटॉस बॉल वेग खूप सारा आपल्याला पाहायला मिळालाय परंतु यष्टीरक्षक फंबल झाले. त्याचा फायदा इथे मात्र उठवला जाईल. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा संख्या 1 च्या मदतीने पुढे सरसावते. स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 24 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आला. जिथे प्रफुल्ल खिरीट 6 बॉल फेस केले 22 धावा या त्याच्या बॅटमध्ये आल्या. साथीला असलेले आकाश तेडगुले 2 बॉल फेस केले 1 धाव ही आकाश तेडगुलेच्या बॅटमध्ये आली आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिश शिंदे गोलंदाजीला आले. पहिला 2 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी अतिशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये गेलेल्या जास्तीच्या धावा या षटकामध्ये कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न इथे मात्र त्रिदेव 11 भुवनेश्वर रोहा या संघाच्या माध्यमातून केला जाईल. अतिश त्यासाठी सातत्याने ओळखले जातात. त्यावेळेस हा बॉल वेगवान शरीरावरती अधळला जातोय. जिथे एक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करण्यात आली. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुन्हा पुढे सरसावले. 25 धावा या सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहेत. 25 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लोटनेश्वर खारी हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा या षटकामध्ये आपण अतिश शिंदेना पण पाहिलंय. पहिल्या 3 बॉल मध्ये अवघ्या 3 धावा तो सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डवकुऱ्याचा आकाश तेडगुले सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक आहे. यावेळेस मोठा फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. टायरस बॉल वरती येतोय. त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल राहिलाय. बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. आकाश 6 देखना क्लासिकल स्ट्रोक बॉल 1 बाउंस सीमा रेषा बाहेर आलाय. देखना चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 29 या आकडावरती. 29 धावा धावफलकावरती आहे. त्या षटकातील अजून सुद्धा 2 बॉलचा खेळ शेष आहे. आता मात्र खऱ्या अर्थानं आकाशच्या बॅटमध्ये सुद्धा धावा येऊ लागल्यात. एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला. जिथे 3 बॉल फेस करत असताना 5 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. यावेळेस वेगवान बॉल गोल्डन स्पॉट टप्पा पिच झाला. तदनंतर वेगाला बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात आला. डॉटबॉलचा इशारा ऑफिशियल संपादनाच्या माध्यमातून आला. डॉटबॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबतो. स्कोर कार्ड वरती धावा संख्या 29 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं पिटूचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. आतिश शिंदेने पहिला 5 बॉल मध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. या षटकातील हा शेवटचा बॉल. ओ पिच बॉल लॉफ्ट केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपलाय. झेल संपलाय. फलंदाज आकाश तेडगुलेचा खेळ धक्का क्रमांक 22. आकाश तेडगुले बॅक टू डग आउट. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळते. ज्याच्या बॅटमध्ये चौकार आला तो आकाश तेडगुले सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर परतलाय. चला नवीन बॅट्समन लगेचच मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. अजून सुद्धा आपल्याला या संपूर्ण रात्रीमध्ये अजून सुद्धा 2 मॅच कव्हर करायच्यात. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतील. हर्षद खिरीट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाले. 3ऱ्या क्रमांकावरती अर्थातच महत्वाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये निभावण्यासाठी बॅटिंगसाठी दाखल झालेले हर्षद आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 30 रतळण्यासाठी गोलंदाज मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पर्याय क्रमांक 3 इथून निवडला जातोय.
टीम त्रिदेव 11 या संघाच्या माध्यमातून शुभम गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. चला टॉस साठी विनंती करूया. टीम सोनेश्वर निवी विपक्ष लढत असताना खारापटी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण टॉस साठी या. यावेळेस पहिलाच बॉल शुभमचा स्विच हिट करायचं होतं. बॅट्समन प्रफुल्लला बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. या डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबेल. स्कोर कार्ड वरती धावा स्थिरावल्या. सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती धावा संख्या 29 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढची मॅच सोनेश्वर निवी विपक्ष लढत असताना खारापटी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन दाखल व्हायचं. षटकातील पुढचा बॉल यावेळी शपल झाले. आडबा बॅटनं ऑन साइडला मोठा फटका एक्झिक्यूट केला. फटका फसला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. फंबल होत असताना आपण पाहिलं बॉल निघून गेला. सीमा रेषा पार येतोय. हा देखना दर्जेदार क्लासिकल षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खूप सारे शपल झाले होते. बॅट्समन प्रफुल्ल किरीट त्यानंतर देखना फटका एक्झिक्यूट त्याने केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिझनला बॉल जज करत असताना थोडीशी का होईना चुकले आणि त्यानंतर बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे ट्रॅव्हल झालेला आपण पाहिला. 6 धावा आल्या. 6 धाव्याच्या मदतीने सध्याच्या घडीला 35 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आहेत. जिथे प्रफुल्ल किरीट 9 बॉल मध्ये 29 धावेवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले चौकार. तर 2 षटकाराच्या मदतीने 322 स्ट्राइक रेट ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. डान्सिंग डाऊन द विकेट पद्धतीने त्याचा वापर केला परंतु टप्पा पडल्यानंतर वेगाला बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा अवैध घेण्यात आला. डॉट बॉलचा इशारा आला. डॉट बॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये स्थिरावलं. स्कोर कार्ड वरती धावा संख्या 35 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 35 धावा धावफलकावरती चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल 29 धावा प्रफुल्ल किरीटाच्या बॅटमधून आल्यात. यावेळी शपल झाले. अडबा बॅटनं ऑन साइडला खेळायचं होतं. बॅट्समन बॉलचा संपर्क नाही. या लेग स्टिक वरनं हा जाणारा बॉल यष्टीरक्षकाचा अवैध घेण्यात येतोय. डॉट बॉलचा इशारा पुनश्च ऑफिशियल अंपायरांच्या माध्यमातून येतोय. या षटकामध्ये एकंदरीत पहिल्या 4 बॉल मध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या शुभमनं. चांगलं कमबॅक करून देणारी ही गोलंदाजी सध्याच्या घडीला टीम त्रिदेव 11 भुवनेश्वर रोहा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. लो फुलटॉस बॉल एक सिंगल या बॉलवरती अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं 22 चा इशारा लेग 22 चा इशारा आला. लेग 22 च्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड 1 च्या मदतीने पुढे सरसावतो. स्कोर कार्ड वरती धावा संख्या 36 या आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना या षटकातील हा शेवटचा बॉल गोलंदाजी मार्कवर शुभम पुनश्च दाखल झालेत. शुभमचं कौतुक करणं गरजेचं असणार आहे कारण की शुभमने या षटकामध्ये कमबॅक करून दिलं. ज्या पद्धतीने अतिशय गोलंदाजी केली अगदी त्याच चाटण्याची गोलंदाजी याही षटकामध्ये शुभम याच्या माध्यमातून आपण पाहिली. कोलवा टप्प्याचा हा बॉल समोरच्या दिशेने बॉल बॅक टू ड्राइव्ह टीप मध्ये प्रोटेक्शन असताना अतिशय वेगाने बॉल वरती आले. चांगली फील्ड 1 धाव तद्वारा हर्षित करण्यात आले. एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 3 अर्थातच 18 बॉलचा खेळ संपतो. 18 बॉलच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती आहे. तिथून एकंदरीत विचार केला ना तर कमबॅक सुद्धा केलं टीम त्रिदेव 11 भुवनेश्वर या संघानं. पुढच्या 12 बॉल वरती एकंदरीत विचार केला ना तर अवघ्या 15 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी अतिशय आपण पाहिली. 7 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर आलेले गोलंदाज शुभमने मात्र 1 षटकार जरूर लगावला त्याला परंतु त्यानंतर कमबॅक सुद्धा त्याने केलं. 6 बॉल मध्ये अवघ्या 8 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील टीम त्रिदेव 11 भुवनेश्वर रोहा या संघाच्या माध्यमातून. आतिश शिंदे हे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा टॉस साठी आपण विनंती करूया. टीम सोनेश्वर निबी विपक्ष लढत असताना खारापटी या दोन टीमच्या कॅप्टनला विनंती असणार की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. षटक क्रमांक 4 पहिला बॉल आतिश शिंदे दाखल झालेत. हाफ ट्रॅकर बॉल अडबा बॅटनं ऑन साइडला मोठा फटका हर्षद याच्या बॅटमध्ये येतोय. अतिशय तडाखेबंद फलंदाजी मैदानाच्या मध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. हा देखना दर्जेदार षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 43 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हाफ ट्रॅकर बॉल शॉट अँड पुल केला. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा षटकार. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 43 या आकड्यावरती. 43 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आल्या. जिथे हर्षद किरीट 2 बॉल फेस करत असताना एका षटकाराच्या मदतीने 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तर त्याच्या साथीला असलेले बॅट्समन प्रफुल्ल किरीट आघाडीला आले. आघाडीला आल्यानंतर बॅक टू बॅकचे 4 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 12 बॉल मध्ये 29 धावा 4 चौकार तर 2 षटकाराच्या मदतीने त्याच्या बॅटमधून आल्यात.
आकाश तेडगुल्याची पहिली विकेट मैदानाच्या बाहेर परतत असताना पण पाहिली 5 बॉल फेस करत असताना एका चौकाराच्या मदतीनं 5 धावा आकाश तेडगुले सुद्धा बनवल्या अतिशय पहिल्या बॉलवरती आक्रमण चढवलं हर्षद खिरीटनं अटॅकिंग इंटरना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम लोटनेश्वर खारी प्रत्येक फलंदाज हा मात्र अटॅक करण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अगदी जर विचार केला तर बॅटिंगसाठी आलेले आकाश एका चौकाराच्या मदतीने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत होते तदनंतर हर्षद आता मात्र एका षटकाराच्या मदतीने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ओपिश बॉल समोरच्या दिशेने हलक्यातून स्टेअर केलं डीप मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळतात एक सिंगल कंप्लीट केले आता इथून रोखलं गेलं एका सिंगल वरती आता मात्र समाधान मानावं लागेल एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचेल तब्बल 44 धावा या सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत कमबॅक केलं षटकार आला तदनंतर कुलबाटापाचा बॉल होतळला एक सिंगल या बॉल वरती सहजरित्या प्राप्त करण्यात आली आहे षटकातील हा तिसरा बॉल फुल टॉस बॉल अडबा पाटणा सेटला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे देखील फटका एक्झिक्यूट केला क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती आलेत फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे जिथे एक धाव होती ना तिथे मात्र आता 2 धावा खर्च करावा लागतील टीम त्रिदेव 11 भुवनेश्वर रोहा या संघाला या 2 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतो स्कोर कार्ड वरती धावा संख्या 46 या कडावरती आपल्याला पाहायला मिळतीये 46 धावा धावफलकावरती चौथा षटक मार्गस्थ असताना आतिश शिंदे गोलंदाजी करतात पहिल्या 3 बॉल वरती अवघ्या 9 धावा त्याने खर्च केल्यात ओपिश बॉल समोरच्या दिशेने मोठा फटका बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा प्रफुल्ल खिरीटच्या बॅटमधनं देखना दर्जेदार षटकार आला षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतो स्कोर कार्ड वरती धावा संख्या 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये जिथे 14 बॉल मध्ये 37 धावा या प्रफुल्ल खिरीटच्या बॅटमधून आल्या 3 षटकार 4 चौकाराच्या मदतीने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आपटाकर बॉल टप्पा पडला तदनंतर वेगाने बॉल निघून गेला यष्टिरक्षकाचा वेध घेण्यात आलाय डडबॉलचा इशारा डडबॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड स्थिरावतो स्कोर कार्ड वरती धावा संख्या 52 या आकड्यावरती या षटकातील शेवटचा बॉल असणार आहे या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केला गोलंदाज आतिश शिंदे या गोलंदाजानं षटकातील शेवटचा बॉल प्रफुल्ल खिरीट बॅटिंग करतोय रणबीर वरती दाखल झाल्यानंतर थोडंसं बिघाडाला पुन्हा नवाना गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील तत्पूर्वी आपण टॉसवर विनंती करूयात टीम निवी विपक्ष लढत असताना खारापटी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की टॉससाठी या हाफ ट्रॅकर बॉल अडबा पाटणा सेटला खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती येतोय अडबल फेकेल तद्वरीत एक सिंगल सहजरित्या प्राप्त करण्यात आले एका सिंगलच्या मदतीनं चला पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात पहिला 24 बॉलचा खेळ संपतो पहिल्या 24 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा संख्या आपल्याला पाहायला मिळतीये 53 या आकड्यावरती अर्थात 4 षटकांचा खेळ संपलाय 53 धावा या धावफलकावरती आला जिथे प्रफुल्ल खिरीट 16 बॉल मध्ये 38 धावा प्रफुल्लच्या बॅट मध्ये आल्या त्याच्या साथीला असलेले हर्षद खिरीट 3 बॉल फेस केलेत 8 धावा हर्षदच्या सुद्धा बॅट मध्ये आल्यात चला टीम सोनेश्वर निवी संघ त्याचबरोबरीने खारापटी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूयात की आपण आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन आपण कॉमेंट्री बॉक्स कडे दाखल व्हा लगेचच आपण टॉस करून घेऊयात चला लगेचच मॅचला आपण सुरुवात करूयात पहिला 24 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय 53 धावा धावफलकावरती आल्यात षटक क्रमांक 5 तळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विपुल म्हात्रे हे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील 16 बॉल मध्ये 38 धावा प्रफुल्ल खिरीटच्या बॅटमधून आल्यात अर्धषटकापासून अवघ्या 12 धावा दूर सुद्धा तो आहे यावेळी 6 बॉल लेग स्टिक सोडून जाणारा बॅट बॉल दर्शिवला गेला बॅट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतोय स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचते 54 या आकड्यावरती 54 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आल्यात जिथे षटक क्रमांक 5 तळण्यासाठी डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून गोलंदाजी करत असताना विपुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने मोठा फटका खेळला हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अफलातनं झेल त्याने टिपलाय महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर प्रफुल्ल खिरीट मोठी विकेट मिळते 17 बॉल 38 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या तो प्रफुल्ल खिरीट मैदानाच्या बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जातो एका बाजूला टीम नेव्ही विपक्ष लढत असताना खारापटी या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय
टॉस केला जातोय. टॉस जिंकला टीम सोनेश्वर निवी या संघानं. चला खारापटी संघ आपण सुद्धा आपली प्लेइंग 11ची लिस्ट घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पवन खरिवले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. दोन्ही टीमला आपण विनंती करूयात की आपण बॉल चॉईस सुद्धा करून जा. पवन खरिवले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. जिथे विपुल म्हात्रे हे गोलंदाज मार्कवरती आलेत. पहिलाच बॉलवरती त्यांना मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवली. चला लगेचच आपण सुरुवात करूयात. क्षेत्ररक्षण लगवण्यासाठी जास्तीचा वेळ खर्च करू नका. डावखुरे हाताचे पवन खरिवले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. यावेळी 6 बॉल गोल्डन स्पॉट टप्पा पिच झाला. तदनंतर वेगानं बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात आला. डॉटबॉलचा इशारा आला. डॉटबॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये स्थिरावले. 54 धावा या धावफलकावरती आल्यात. चांगली गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये विपुल म्हात्रे अशा माध्यमातून पाहायला मिळतीये. जिथे पहिल्या 2 बॉल वरती 1 धाव त्याने मैदानाच्या आतमध्ये खर्च केली आहे. 1 विकेट सुद्धा त्याने मिळवली आहे. 1 सेट बॅट्समनला मैदानाच्या बाहेर परतवलेला आपण पाहिलं. हाफ ट्रॅकर बॉल फटका फसला. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक सागर बॉलच्या खालीत असताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगली झल टिपला. धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळते. पवन खरिवले हे फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळाले. चला न्यू बॅट्समन लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. अजून सुद्धा या रात्रीमध्ये आपल्याला 2 मॅच कंप्लीट करायच्यात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कौशल दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कौशल मस्के कौशल मुसळे ही नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी 2 विकेट प्राप्त करत असताना आपण विपुल म्हात्रेंना पाहिलं. 3 बॉल मध्ये 2 विकेट मिळवत 1 धाव अवघी त्यानं खर्च केली आहे. ती सुद्धा वाईट आल्या. अर्थातच 3 बॉल मध्ये बॅटनं कोणत्या पद्धतीची धाव आली नाहीये. 2 महत्वाच्या विकेट सुद्धा त्यानं मिळवल्यात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करून देणारी ही गोलंदाजी त्रिदेव 11 संघाच्या माध्यमातून सध्याच्या घडीला डेथ ओव्हर मध्ये चालू आहे. गोलंदाज विपुल म्हात्रे षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. टप्प्याचा हा बॉल हलक्या हाताने स्टेअर केले. जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आलेत. 1 सिंगल कंप्लीट केले. एका सिंगल वरती समाधान सुद्धा मानावं लागणार आहे. एका सिंगलच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे सरकतो. स्कोरकार्ड वरती धावसंख्या 55 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 55 धावा धावफलकावरती आल्यात. या इनिंग मधील शेवटचे 2 बॉल बाकी असणार आहेत. शेवटचे 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. गोलंदाजी करत असताना विपुल म्हात्रे हे गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. हर्षद एका षटकाराच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. वेगवान बॉल गोल्डन स्पॉट पापी झाला. तदनंतर वेगाला बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात येतोय. वेग या गोलंदाजाकडे खूप सारा आपल्याला पाहायला मिळालं. वेगाचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्याने या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिलं. डॉट बॉलला डॉट बॉलच्या मदतीने 55 धावा स्थिरावल्यात. या षटकामध्ये एकंदरीत विचार केला ना तर 2 धावा अवघ्या खर्च केल्या. 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्या. गोलंदाज विपुलनं षटकातील या इनिंग मधील शेवटचा बॉल आहे. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. फंबलिंग सुद्धा आपण पाहिल्या. जिथे झेल धरतीला दान झाला. 2 धावा इथे यशस्वीरित्या हर्षित करण्यात आला. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का रोखलं गेले. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने स्कोरकार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57 या आकड्यावरती. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये 57 धावा धावफलकावरती आल्यात. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 58 धाब्याची गरज असणाऱ्या टीम त्रिदेव 11 भुवनेश्वर वाया संघाला या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात एक गोड आवाज. अर्थातच शिसाई स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर त्याचबरोबरीनं व्हॉइस ऑफ नितिवली कल्याण प्रथमेश ठाकूर सरांना धन्यवाद.
हॅलो 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 चला प्रथमेश ठाकूर चला 4:45 झालेले आहेत जरा फास्ट घ्या सो विनंती आहे स्टार्ट करा मॅच लगेच पवन ऑलरेडी भरपूर उशीर झालेला आहे विनंती आहे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मोठ्या फटक्यानं स्वागत केलंय पवनच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवर आलाय चौकार पहिली मॅच उद्या आरे बुद्रुक बनाम जय भवानी रोड खुर्द त्यानंतर विघ्नहर्ता किल्ला विरुद्ध आर के गवळवाडी त्यानंतर दाटव ब विरुद्ध गणराज 11 सोमसाई शेनवाई विरुद्ध आरे खुर्द यार पवनला आपण पाहतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फटका खेळला गेलाय फिल्डर पोहोचले ते का धाव मिळेल सिंगल धावसंख्या पुढे सरकते टोटल 5 धावा 58 लक्ष्य आहे पुढचा बॉल पवन बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न मिड ऑन ऍक्शन मध्ये आलाय बकासूर पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन असेल हो लॉफ करायचा होता फायनली ऍक्शन मध्ये आलाय एक धाव मिळेल सध्या आपण पाहिले तर जवळपास पहाटेचे 3:45 झालेले आहेत अजूनही सामने सुरू आहेत आणि यानंतर आणखीन 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत मागे थर्ड मॅन मधून चेंडू निघताना आपण पाहतो एकच धाव सिंगल डबल न नाही काम चालणार आता मात्र सुरुवातीच्या चरणापासून मोठे फटके गरजेचे आहेत पहिल्या वरचा खेळ संपला पहिल्या वर नंतर 8 धावा येणाऱ्या 4 षटकामध्ये बनवायच्या धावा 50 24 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे चला वेळ घेऊ नका प्लीज वारंवार एकच सूचना द्यायला लावू नका जवळपास 3:45 झालेले पण प्रेक्षक बघा प्रेक्षक अजूनही आहेत खर तरी ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे प्रथमेश आणि आतिश ही जोडी आपण पाहतोय चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज वारंवार एकच वेळेबाबत सूचना
चांगलं देखील वाटत नाही. पहिला चेंडू गतीमध्ये गती जास्त होती, दिशेवरती नियंत्रण राहिलं नाही. वाईट बॉल. 9 धावा. धावसंख्या 9. धावपटलावर पुढचा बॉल ऑन साइडला पुल करायचा होता. स्क्वेअर लेग मधून मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतो चांगल्या प्रकारे अडवलं. 2 धावा मिळतील. 2 धावा जरूर वाचवल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या 11. बघा 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकांसाठी दिली गेली आहेत. यावेळेस वेगवान चेंडू आपण पाहिला. एकच धाव अंकित होईल. सिंगने धावसंख्या पुढे सरकेल. टोटल आपण पाहतो स्कोरबोर्ड वर आता 12 वर 12 रन्स ऑन द बोर्ड. खरं तर व्यासपीठावरती आपण पाहतोय हास्यमय वातावरण आहे. यावेळेस देखील आणखीन एक तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेगावती स्वारों गोलंदाजी सध्या केली जाते. पुन्हा एकदा आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या लाईन आणि लेंथ ला धरून ज्याला म्हटलं जातं ना की गोलंदाजी केली जाते, अगदी ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अचूक लाईन, अचूक लेंथ. यावेळेस देखील आपण पाहतोय संपर्क मात्र काही होत नाहीये. प्रॉपर टायमिंग. पंचांचा मात्र आपण पाहतोय बोट आकाशाच्या दिशेने पळत असताना विकेटचं पतन. पहिला धक्का लागला 13 या आकड्यावर. अजिंक्य सुटे आपली प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करा. न्यू बॅटर शुभम. चला वेळ बघा, जास्त घेऊ नका. विकेट कीपर प्रफुल्ल वारंवार एकच सूचना देणार नाही आम्ही. प्लीज पुल करायचा होता ऑन साइडला आणि चेंडू स्क्वेअर लेग बाहेर. गोल. षटकार आलाय. षटक दुसरा पूर्ण. 19 धावा धाव फलकावर येणाऱ्या 18 बॉल मध्ये 39 करायचे. 18 चेंडू 39 धावा. चेंडू आणि आता 39 धावांची गरज आहे. सिद्धू मला तर वाटतं आता समालोचन करण्यासाठी येथील समालोचन कक्षामध्ये. फुल करायचा होता. यावेळेस मिस टायमिंग आहे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक देखील आलेत आणि झेल देखील टिपला. विकेट. दुसरा धक्का लागला 19 आकड्यावर. आता येणारे 17 चेंडू आणि 17 मध्ये करायच्या धावा 39. 17-39 समीकरण आहे. बघा विकेट घेतल्याच्या नंतर सेलिब्रेशन साठी एकत्र येऊ नका मित्रांनो. प्रत्येक संघाला ही सूचना आता सेमच असेल.
अविनाश. फलंदाज अविनाश आलाय. यष्टीरक्षकाला तुम्ही पाहू शकाल किती क्विक ऍक्शन त्याने दाखवली. लगेच चेंडूला गॅदर केलं, यशांवरती लावले देखील. आणि खर तर आता प्रचंड वेळ झालेला आहे आणि यानंतर आणखीन 2 मॅचेस कव्हर करायच्यात. कठीण असं थोडं आता. तयार. पुढचा बॉल डॉट बॉल आल्याच्या नंतर प्रहार करायचा होता. झेल होईल इथे तिसरा धक्का लागला 19 आकड्यावर. आता मात्र या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडू मध्ये 2 विकेट चटकावल्यात. गोलंदाज पवन न कमबॅक केलाय. चेंडू आणि आता 39 धावांची गरज आहे. ऑफ साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगत होत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आता 14 बॉल आणि 39 ची गरज आहे. 14-39 समीकरण आहे. विघ्नेशने इतके दाखवलंय की आता कोणत्याच सामन्यात दाखवण्याची क्षमता राहिली नाहीये. व्हाईट बॉल. अमांतर धावांनी 20 धावा फलकावरती. आता 38 असूनही करायच्या. 14 चेंडूचा खेळ शिल्लक. 14-38. चांगला खेळ केला आतापर्यंत खारी या टीमनं. लोटेश्वर खारी संघाला आपण पाहतोय बॅटिंग करताना आपण पाहिलं एकंदरीत 57 बनवले. 11.40 ची सरासरी प्रति षटका मागे राखली आणि आता गोलंदाजी देखील चांगली झाली. फक्त 21 वरती रोखले पहिल्या 17 बॉल मध्ये. लास्ट बॉल 13 बॉल 37 समीकरण आहे. प्रफुल्ल वारंवार प्रत्येक बॉल नंतर तुम्ही येत आहेत. प्रत्येक वेळी एकच सूचना कशी देणार आम्ही. आता परत जर तुम्ही आलात तर मात्र आमच्याकडे काही ऑप्शन नाहीये. पेनल्टी तुम्हाला द्यावी लागेल. फुल टॉस होता. लॉफ्टेड ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. वाइड ऑफ लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. धाव 1 आहे. षटक देखील पूर्ण झालं. तिसरा 3 षटकानंतर 22 धावा धावफलकावर. 12 बॉल मध्ये 36 करायच्यात. 12 चेंडू 36 धावा. गोलंदाज भूषण गोलंदाजी मार्क पर असेल. बारा बॉल 36 इक्वेशन आहे. लोटेश्वर काळी संघाने 57 बनवले. 58 टार्गेट. आता 18च्या सरासरीने बनवायच्या 36. 3 गडी बाद झाल्यात त्रिदेवी 11चे. कठीण परिस्थितीमध्ये त्रिदेवी 11 संघ बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. अडवलंय. एकदा पूर्ण सेकंडचा कॉल मिळणार नाहीये. धाव 1. 23 धावा धावफलकावरती. आता 11 बॉल मध्ये 35 करायच्यात. पूर्णपणे पाडायचं अडवत चाललंय प्रत्येक बॉल नंतर. खारी टीमचं पण 3-4 मोठे फटके जरी ते आले ना 11 बॉल मध्ये तर मॅच त्रिदेवी 11च्या बाजूने झुकायला वेळ लागणार नाही. पुढचा बॉल खोला टाकला. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न
35 ची गरज होती, सिंगल मिळाले. 34 करायच्या 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे. दहा 34चं समीकरण आहे आणि यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल होईल देखील. 24 आकड्यावरती चौथा धक्का आपल्याला पाहायला मिळतो. खारी संघाचे समर्थक बघा किती संख्येने अजूनही आहेत. 9 बॉल 34. नऊ चेंडू 34 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सामना हळूहळू कठीण होत चालला त्रिदेव 11 साठी. आता परत यार भूषण फटका हवेत आहे. पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये देखील. बॅक टू बॅक विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. सलग दुसरा धक्का दिला भूषणनं. 24 आकड्यावर 5वा धक्का. चला 8 चेंडू आणि 34 ची गरज आहे. विनंती आहे की फास्ट खेळायचं आहे. न्यू बॅटर टायरस नवीन फलंदाज. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज भूषण आपण पाहतो. हॅट्रिक संपादित करेल का पाहूया. फटका मिस टायमिंग बॉल अवे मध्ये. एका चरणावर वाटलं की हॅट्रिक पूर्ण होईल पण नाही. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या सिंगलच्या मदतीने 25. 7 बॉल 33 करायचा. 7-33 समीकरण आहे. फटका पुन्हा असं वाटलं की फसला पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकार आला. 6 बॉल 27 ची गरज. 6-27 समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. सहा 27. सहा चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. प्रफुल्ल आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. चला खारी टीम बी फास्ट. 6-27 प्रफुल्ल. धावा फलकावर आणि पुन्हा एकदा मिस टायमिंग आणि झेलची शक्यता होती. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडूला अडवलंय. 27 ची गरज असताना सिंगल मिळाले. आता 5 बॉल मध्ये 26 करायच्यात. 5 चेंडू 26 धावा. ठीक 4 वाजलेले आहेत घड्याळामध्ये. 6 वाजतील. यार शॉर्ट ऑफ लेंथ डॉट बॉल म्हणजे आता 4 चेंडू 26 करायचे. 4 बॉल 26 इक्वेशन आहे. विनंती आहे. बोलत यार प्रफुल्ल पुन्हा एकदा. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटी असं आपण आता म्हणू शकतो. कारण 3 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. 3 लीगल चेंडू मध्ये 25 थोडं कठीण आहे. 3 25
औपचारिकता शेष. प्रफुल्ल एकच धाव आपण पाहतोय. मॉर्निंग सेशन आता काही क्षणातच नाईट डे क्रिकेट सुरू होईल. 2:24. औपचारिकता फक्त शिल्लक आहे, फॉर्मॅलिटी. शेवटचा एक चेंडू शिल्लक. चला प्रफुल्ल लगेच औपचारिकता आपली आता पूर्ण होणार आहे. औपचारिकता पूर्ण झाल्या. सामना संपलाय. लोटेश्वर खारीनं सामना जिंकला. अभिनंदन. आणि अजिंक्य निर्णय कळवा आपला. अज्जू सुटे फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. चला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. प्रफुल्ल मॅन ऑफ द मॅच साठी आपण 17 चेंडू मध्ये 38 बनवला. गोलंदाजी करताना आपण पाहतो ह्या 3 धावांचं इकॉनॉमिक षटक राहिलं. तर प्रफुल्ल ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. प्रफुल्ल मॅन ऑफ द मॅच. पुढच्या मॅचला होईल सुरुवात. सामना आपल्याला पाहायला मिळेल तो एका बाजूला संघ असेल तो आता तसं काराप्ती, तर त्याच्या विरोधामध्ये निवी. टॉस जिंकला. निवीनं फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले खाराप्तीला. सामन्यात अशी सुरुवात होईल. कमेंट्री बॉक्स मधून एक आपल्या विभागातील एक नामवंत